लोकसभेचे उमेदवार आदरणीय संजय काका, सांगलीचे आमदार आदरणीय गाडगीळ साहेब, आमदार गोपीचंदजी पडळकर, संग्रामसिंह देशमुख, जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा, अमर बापू, माजी आमदार दिनकर तात्या, मकरंद भाऊ, नीताताई केळकर, या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय धनंजय भैया देशमुख, पलूस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद भैया पाटील, कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष अशोक साळुंके, उपस्थित सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, भाऊ इथला थोडा इतिहास भूगोल आपल्याला सांगणं गरजेचं आहे। जसा कुळस्वामी असतो तसा आमचा कुळस्वामी म्हणून देवेंद्र भाऊ आमच्या पाठीमागे आजपर्यंत उभा राहिले। या पाणी योजनांची आणि मतदारसंघाची सुरुवात 95 ला कशी झाली हे मला थोडक्यात सांगावं लागेल। आत्ताची जी सगळी मंडळी ती फार लहान होती। टेंबू योजनेचा पहिला प्रस्ताव 90 साली भाऊ मांडला आणि या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये एक संपतराव माने म्हणून माजी आमदार होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, वसंतदादांचे राईट हँड होते, ते यशवंत कारखान्याचे चेअरमन होते आणि त्या कारखान्यामध्ये संपतराव देशमुख, अनिल बाबर हे संचालक म्हणून त्या ठिकाणी होते। हे संपतराव मानेंचे हे सगळे कार्यकर्ते आणि त्यावेळेला अनिल भाऊनी हा प्रस्ताव 90 साली मांडला। बाळासाहेब शरद पवार मुख्यमंत्री होते आणि या प्रस्तावाला 90 ते 95 चालना मिळाली नाही आणि पाणी प्रश्न एवढा तीव्र झाला की जत, खानापूर, आटपाडी, कडेगाव, कवटेमंकाळ, मिरज पूर्व भाग, म्हैसाळ हे सगळ्या ठिकाणी आंदोलन उभा राहिले। या दिवसामध्ये प्यायला पाणी मिळायचं नाही, हजारो टँकर या जिल्ह्यामध्ये चालू असायचे आणि त्यावेळेला विधानसभेची 95 ला निवडणूक लागली आणि त्यावेळेला या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी बंड उभा केलं आणि त्या बंडामध्ये संपतराव देशमुख आमदार झाले भिलवडी वांगीतून, म्हणजे हा पलूस कडेगाव मतदारसंघात। खानापूर आटपाडीतून राजेंद्र अण्णा त्यावेळेला आमदार झाले। विलासराव जगतापांच्या सहकार्यानं मधुकर कांबळे म्हणून जत मधून आमदार झाले राखीव। अजितराव घोरपडे कवटेमंकाळ मधून आमदार झाले आणि शिवाजीराव नाईक शिराळ्यातून आमदार झाले। हे 5 आमदार झाले आणि साहेब या सगळ्यांच्या बरोबर मी नेहमी असायचो, गाडी चालवायचं काम मी त्या ठिकाणी त्यावेळेला करायचो। संपतराव अण्णा नेहमी मला बरोबर घेऊन फिरायचे, राजकीय व्याप सगळा बऱ्यापैकी मी बघत होतो। त्यावेळेला मुंबईला बोलवलं आणि साहेब पहिली बैठक शरद पवारांच्या घरी झाली आणि शरद पवार म्हटले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, परंतु पाठिंब्याचं गणित बसत नव्हतं। मग शरद पवार म्हटले मी काय सरकार आता या ठिकाणी करू शकत नाही। त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेने या सगळ्या मंडळींना संपर्क साधला। रामराजे त्या ठिकाणी होते, भाऊसाहेब गुदगे होते, मदनराव पिसाळ होते, सातारा जिल्ह्यातले आमदार, आणि बघत बघत 40 आमदारांची फौज या ठिकाणी उभा राहिली आणि एक दिवस संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी संपतराव अण्णा, शिवाजीराव नाईक ही सगळी 5-6 मंडळी जिल्ह्यातली बोलवली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बैठक झाली की तुम्ही सगळ्यांनी सरकार स्थापन करायला आम्हाला मदत करा अपक्षाने आणि तुमचं पाणी योजनेचं काम आम्ही करून देतो। ठरलं, सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि संपतराव देशमुखांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात या। त्यांनी सांगितलं या जिल्ह्यातल्या जनतेने फार संघर्षातनं आम्हाला निवडून दिलेला आहे,
मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात जिंकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। फक्त पाणी प्रश्नावर आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे। आम्हाला पाण्याच्या योजना पूर्ण करून द्या, आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही। त्यावेळेला मंत्रिमंडळात जायचं त्यांनी नाकार। साहेब, त्यावेळेला पाटबंधारे खात्याचे सेक्रेटरी RG कुलकर्णी म्हणून होते। मी अण्णा संपतराव देशमुखांच्या बरोबर होतो, फाईल घेऊन मी बरोबरच असायचो। त्यावेळेला अजितराव घोरपडे, संपतराव देशमुख, शिवाजीराव नाईक ही सगळी मंडळी RG कुलकर्णींच्याकडे गेली आणि RG कुलकर्णींचे आणि संपतराव देशमुखांचे जुने संबंध होते। संपतराव म्हटले या ठिकाणी टेंबो योजनेला मंजुरी मिळू शकत नाही म्हटले। मागच्या सरकारमध्ये बराच प्रयत्न झालाय। याचं 95 सालीचं टेंबो योजनेचे एस्टिमेट 1400 कोटी रुपयाचं आणि हे सरकार कदापि मान्य करणार नाही, ही नवीन मंडळी आहे। मग म्हणले ह्याला काय पर्याय काय? तर म्हणले पर्याय एकच आहे। 83 साली महिषा आणि ताकारी योजनेला वसंतदादा असताना मंजुरी मिळाली, पण यशवंतराव चव्हाणांनी आणि वसंतदादांनी 83 साली ताकारी महिषाचं भूमिपूजन देवराष्ट्राला केलं यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये। पण त्यावेळेला या योजनेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल मिळालं नव्हतं आणि भूमिपूजन झाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल मिळालं, कारण त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल द्यावं लागलं, कारण त्याचं भूमिपूजन झालं। अशा पद्धतीनं तुम्ही जर भूमिपूजन घेतलं तर ह्या टेंबो योजनेला मान्यता मिळेल, अन्यथा मिळणार नाही। त्यावेळेला ही सगळी उठली, मनोहर जोशींच्याकडे गेली आणि म्हणले ह्याच गावामध्ये साहेब की टेंबो योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तुम्ही तर आम्हाला आश्वासन दिलंय, ठीक आहे करूया म्हटले। आणि मनोहर जोशींनी त्यावेळेला शब्द दिला आणि त्यावेळेला भूमिपूजनाची तारीख ठरली, पण त्यावेळेला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल मंजुरी टेंबो योजनेला नव्हती। त्याच्यानंतर मनोहर जोशींनी 4 दिवसात सांगितलं ह्याला अजून मंजुरी दिली नाही आणि आपण नारळ कसा फोडायचा। म्हणले साहेब आम्ही 50-60 हजार लोक या ठिकाणी गोळा करतोय दुष्काळी भागातली, आणि तुम्ही जर आता कार्यक्रम कॅन्सल केला तर मतदारसंघात लोक आम्हाला जाऊ देणार नाहीत, तुम्ही नारळ फोडा आणि परत मंजुरी द्या। आणि साहेब त्यावेळेला मनोहर जोशींनी आणि गोपीनाथ मुंडेंनी इरिगेशन डिपार्टमेंटकडून माहिती घेतली आणि ताकारी महिषाचं विदाऊट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल त्या ठिकाणी मान्यता न घेता भूमिपूजन केलं होतं। अशा धर्तीवर टेंबूचं भूमिपूजन त्यावेळेला त्या ठिकाणी केलं। टेंबूचं भूमिपूजन झालं त्यावेळेला भाऊ या ठिकाणी 60 हजार लोकांचा मॉब होता। या ठिकाणी कडेगावच्या हायस्कूलच्या ग्राउंडवर कार्यक्रम झाला, मनोहर जोशी त्या ठिकाणी आले होते, महादेव शिवणकर इरिगेशन मिनिस्टर आले होते। भूमिपूजन झालं। भूमिपूजन झाल्यानंतर ज्यावेळेला परत इरिगेशन सेक्रेटरीने बोलून घेतलं आणि संपतराव आता भूमिपूजन झालंय, आता त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हलची फाईल माझ्याकडे आहे, मागवून घ्यायला सांगा। आणि महादेव शिवणकर ती फाईल घेऊन गेल्यानंतर फायनान्सनं सांगितलं होतं की ही योजना मंजूर करता येत नाही। मनोहर जोशी म्हणले 1400 कोटीची योजना आहे संपतराव, हे कसं करता येईल? परंतु त्याच्यात साहेब गोपीनाथ मुंडे साहेब फार हुशार होते। गोपीनाथ मुंडे साहेब म्हटले होईल नाही तर जाईल, मंजुरी देऊन टाका। त्यावेळेला टेंबो योजनेला मंजुरी दिली आणि त्यावेळेला संपतरावांना 1च वर्ष आमदार होते, 95 ते 96ला त्यांचं निधन झालं। परंतु त्या काळामध्ये टेंबूला मंजुरी मिळाली आणि 100-125 कोटी रुपये टेंबूच्या खात्यावरती आले। ताकारी योजना 83 साली सुरू झाली, परंतु ताकारी योजनेचं काम 83 ते 95 फक्त किती झालं होतं तर 6%। परंतु युती सरकारच्या काळामध्ये या ताकारी आणि म्हैसाळ योजनेचं काम 6%वरून 80%पर्यंत काम झालं आणि त्याच्यानंतर अण्णांचं निधन झालं। अण्णांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी मनोहर जोशी फार भावुक झाले की संपतरावांना 1च वर्ष मिळालं आणि गडबड झाली। त्याच्यानंतर मला सांगितलं इलेक्शन लढवायचं। माझी मानसिकता निवडणूक लढवण्याची नव्हती, कारण साहेब पैशाचा प्रश्न होता। आमचा दुष्काळी भाग, संपतराव अण्णांचं इलेक्शन 95ला झालं होतं आणि 96ला दुसरं इलेक्शन करणं आमची परिस्थिती नव्हती त्यावेळेला। परंतु आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं
की बाबा इलेक्शन आपल्याला लढवावं लागेल. हे कार्यकर्ते आपण काय वाऱ्यावर सोडणार आहे का? आणि कार्यकर्त्यांना जीवन ठेवायचं असेल, हा गट जीवन ठेवायचा असेल तर आपल्याला निवडणूक लढवावं लागेल. साहेब, महाराष्ट्रामध्ये एकच पोटनिवडणूक त्यावेळेला लागली आणि त्यावेळेला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो. भाजप शिवसेना माझ्याबरोबर होती. मनोहर जोशी या ठिकाणी प्रचाराला याच ठिकाणी सभा झाली आणि त्यावेळेला मी पतंगराव कदमांच्या विरोधात 96 साली निवडून आलो. त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली. टेंबूला विरोध झाला. टेंबूला लँड ॲक्विशनला नदीमध्ये टेंबू गावानं प्रॉब्लेम केला. कराडचे आमदार त्यावेळेला कैलासवासी पी डी पाटील होते. पी डी पाटलांना सांगून त्या लोकांची चर्चा केली आम्ही. ते म्हटले आम्हाला तिप्पट मोबदला पाहिजे. मनोहर जोशी कराडला आले, त्यांची मिटिंग केली आणि तिप्पट मोबदला मनोहर जोशींनी त्यावेळेला दिला. मला सांगताना अभिमान वाटतो की देवेंद्र भाऊंचे जसे निर्णय आहेत तसे मनोहर जोशींचे त्यावेळेला निर्णय होते. धडा 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 त्यांनी निर्णय घेतले आणि टेंबूचं काम त्यावेळेला चालू झालं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे सगळं भाऊ झालं, परंतु माझं दुर्दैव असं, ह्या योजनांना गती मिळाली, ताकारीला गती मिळाली, पण निवडणुका 7-8 महिने आधी लागल्या. म्हणजे संपतराव देशमुखांची 95ची निवडणूक, ते वारल्यानंतर 96ची पोटनिवडणूक आणि त्याच्यानंतर 7-8 महिने आधी विधानसभेची निवडणूक लागली. त्याला परत मला उभं राहायला माझ्याकडे पेट्रोलला पैसे नव्हते, डिझेलला माझी वाहनं बंद पडली आणि माझा त्या ठिकाणी पराभव झाला. पैशासाठी झाला. माझ्या नशिबामध्ये 4.25 वर्षामध्ये 3 विधानसभेच्या निवडणुका लढवायचं माझ्या नशिबामध्ये आलं. मला काय दुःख त्याचं झालं नाही, परंतु एका गोष्टीचं दुःख झालं साहेब, की मनोहर जोशींनी मी निवडून आल्यानंतर चर्चा झाली आमची आणि ठरलं की संपतराव देशमुखांचं टेंबू योजनेला नाव द्यायचं. GR झाले, निवडणुका झाल्या, आम्ही सत्तेत आलो नाही आणि नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनं तो GR संपतराव देशमुख टेंबू योजनेचा झालेला GR कॅन्सल केला. हे फार मोठं आमच्या आयुष्यातलं अपयश म्हणावं लागेल, कारण ज्याच्या हाती सत्ता त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ते काम आमचं अपूर्ण राहिलं. साहेब, माझी विनंती आहे, ती फाईल एकदा मागची काढून घ्या आणि त्याच्यात तुम्ही बघा की संपतराव देशमुखांचं नाव त्या योजनेला दिलंय का नाही. नवीन सरकारनं त्यावेळेला ते कॅन्सल केलं. ठीक आहे, झाल्या गोष्टी, आम्हाला काही त्याच्याबद्दल हरकत घ्यायची नाही, परंतु पाण्याचं काम झालं आणि 2003-04ला टेंबूचं पाणी वरती आलं. पण साहेब, मी 6% ताकारी योजना माझी आमदारकी संपेपर्यंत 80% नेली आणि ज्यावेळेला इलेक्शन लागली त्यावेळेला योजनेचं काम पूर्ण झालं आणि मी इलेक्शनला हरलो आणि योजना चालू करायची नाही म्हणजे योजना चालू केली नाही. 10,000 माणसं घेऊन मी विट्याला उपोषणाला बसलो. 5 दिवस उपोषण केलं आणि 6व्या दिवशी ताकारी योजना सुरू झाली. ते पाणी पिऊन मी उपोषण सोडलं ताकारी योजनेत. हा इतिहास या भागातला आहे आणि आम्ही संघर्ष केला. आम्ही राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीमध्ये बी संघर्ष केला, परंतु कोरघोडीच्या राजकारणामध्ये आम्हाला राष्ट्रवादीमध्ये बी त्रास झाला. आमचा एकच प्रॉब्लेम आहे, जाईल तिथं प्रामाणिक राहणं आणि प्रामाणिक राहिल्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत गेला. साहेब, भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, तुम्ही मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 7 वर्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला संधी दिली. डबल संधी भारतीय जनता पार्टीत मिळत नाही, परंतु सांगलीला भारतीय जनता पार्टीची 7 वर्ष मला भाजपचे काम करण्याची, संघटनेची संधी भाऊनी दिली. एकच सांगायचं तात्पर्य आहे, माझ्या काळामध्ये जिल्हा परिषद महापालिका गेले, मी आणलेली नाहीये, परंतु ही स्टेजवर झालेली नेते मंडळी, आमचे खाडेसाहेब, गाडगीर साहेब, सगळी मंडळी आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन हे काम केलं. परंतु यांना एकत्र ठेवण्याचं काम 7 वर्षामध्ये मी केलं. माझ्या कालावधीमध्ये बाहेर कोण गेला नाही. मागं 2-2.5 वर्षे सरकार हे आलं, भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आम्ही फुटू दिली नाही. मला सांगताना एक आनंद होतोय मनापासून की हे सगळं करत असताना देवेंद्र भाऊची ताकद होती म्हणून हे सगळं झालं. मी आमदार का खासदार, कुठलं वैधानिक पद आहे माझ्याकडे, परंतु आमदार खासदाराच्या बरोबरीत या मतदारसंघामध्ये निधी आला तो फक्त देवेंद्र भाऊ मुळा.
ताकारे टिंबूला पाहिजे एवढे पैसे दिले. कुणी दिले? देवेंद्र भाऊनी दिले. पद असू दे नसू दे, पदाची मला काय फार मोठी अपेक्षा असं नाही. मला 13 महिन्याची विधान परिषद मिळाली. 13 महिन्यानंतर काय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असतील, पुढे मला संधी देता आली नाही, म्हणून मी लोकसभेचं तिकीट मागितलं. लोकसभेला काय राजकीय ऍडजस्टमेंट असतील, मिळालं नाही. लोकसभेला मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज नाहीये. नाराज एका गोष्टीवर आहे, संग्रामने सांगितलं की माझ्या कार्यकर्त्यावर कुठला अन्याय होता कामा. आम्ही कुठल्या विरोधकाला घाबरत नाही, परंतु आमच्यात काय गडबड होता कामा नये. आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही माणसं सांभाळलेली आहेत. सत्ता असू दे नसू दे, आम्ही काय असलं 2 हात, कलेक्टर असू दे, मामलेदार असू दे, फौजदार असू दे, 2 हात करून माणसाच्या कॉलरला धक्का कधी लागू दिला नाही. म्हणून ही जनता सत्ता नसली तरी आमच्या पाठीमागे. कितीही त्रास झाला, किती अडचणी झाल्या, तर कधी लोकांनी आम्हाला अंतर दिलं नाही. साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर मी पक्षाचा अध्यक्ष होतो. 8 पैकी 7 जागा आमच्या ठिकाणी या निवडून आल्या. दोन्ही पंचायत समित्या निवडून आल्या. का आल्या? तर ही समोर बसलेली प्रामाणिक होती, बिन पैशाचं काम करणारी स्वाभिमानाची माणसांची फळी होती, म्हणून हे सगळं शक्य झालं. मला मनापासून आनंद आहे भाऊ. आम्हाला राजकीय पद एखादं मिळू दे नाही तर नाही मिळू दे, परंतु मला देवेंद्र भाऊंनी कधी अंतर दिलं नाही. मी कागद एखादा घेऊन गेलो आणि बिन शेरा मारता आलो असं कधी झालं नाही. भाऊंना मी म्हटलं भाऊ असं लिहा, तर भाऊ असं लिहितात. ह्याच्यात मला आमदारकी खासदारकी सगळंच मिळालं. आणि हे आपण काय मिळवलं असेल तर हे मिळवले. देवेंद्र भाऊचा विश्वास आहे. आणि राजकारणामध्ये पैसे देऊन ह्या गोष्टी मिळत नाहीत, हे विश्वासानंच विश्वास मिळत असतो. आणि भाऊ, आम्ही विश्वासाला कधी तडा देऊ जात, कधी कुणाचा दिला नाही. राष्ट्रवादीत असताना सुद्धा राष्ट्रवादीला कधी आम्ही फसवलं नाही. साहेब, मला शरद पवारांनी सांगितलं, पृथ्वीराज तुला विधानसभेचा अर्ज भरायचा. मला अर्ज भरायला पाठवलं आणि लगेच गडबडी झाल्या आणि विलासराव शिंदेचा अर्ज भरायला ठरला. परत दुसऱ्या वेळेला बोलवलं, रमेश शेडगेंचा अर्ज भरला. मला अर्ज मी ज्या वेळेला पुढे येईन त्या वेळेला माझा अर्ज डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. ह्याचं साहेब मूळ काय? तर मी ऍडजस्टमेंटचं राजकारण करत नाही. ज्या पक्षात असतो तिथं प्रामाणिक असतो. ह्या पक्षात राहून दुसऱ्याचा मुका घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही, म्हणून ही शिक्षा मला. आणि हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की भाऊ, आम्हाला सत्ता मिळू दे नाही मिळू दे, आमच्यावर काही फरक पडत नाही, परंतु आम्ही निष्ठेनं आपल्याबरोबर राहणार. 8 वर्षामध्ये जी ताकद दिली, ती देवेंद्र भाऊने जी ताकद दिली ती कुणीही दिली नाही. आमचा कुळस्वामी परमेश्वर म्हणून आम्ही देवेंद्र भाऊकडे बघतो. आणि आज आमची माणसं काय दुखावलेत, काय प्रॉब्लेम आहेत, कुणाचे काय आहेत, परंतु मी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र भाऊकडे आपल्याकडे बघा. आम्हाला दुसरं कोण नाही. आम्हाला मोदी नाहीत, अमित भाई नाहीत, कुठं योगी नाहीत. आमचं फक्त देवेंद्र भाऊ, दुसरं कोण नाही. जिल्हा परिषदा ज्यावेळेला झाल्या, महापालिका झाल्या भाऊ, त्यावेळेला चंद्रकांत दादा या ठिकाणी होते, खाडेभाऊ आहेत, गाडगीळ साहेब आहेत. काय ताकदीनं निवडणुका झाल्या, कशा पद्धतीने हे सगळे एकत्र होते, काँग्रेस राष्ट्रवादीवाले, तरी आम्ही त्यांना ऐकलो नाही. त्याचं कारण असं आहे की एक वाक्यता जर भारतीय जनता पार्टीमध्ये असेल तर आम्हाला इथं कुणी अडवू शकत नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक वाक्यता ठेवणं हे इथून पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचा शत्रूला आम्ही पाडाव करायला आम्ही पूर्ण खंबीर आहे, परंतु आमच्यात एक वाक्यता असणं गरजेचं आहे. आज मनाला वेदना होतात. आमचा दुष्काळी फोरम होता, त्या ठिकाणी अनिल भाऊ, राजेंद्र अण्णा, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे ही सगळी मंडळी आम्ही दुष्काळी फोरमची. अजितराव आणि विलासराव आमच्यातून गेले, आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही. मनापासून आम्हाला वेदना होत आहेत. त्यांना पण आमची विनंती आहे की ज्या काय झाल्या असतील चुका मागं पुढं सुरूया, परंतु अंतर देऊन आता आपण चालणं बरोबर नाही. देवेंद्र भाऊने आपल्यासाठी काहीतरी केलंय, आपण सगळ्यांनी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. अडचणीच्या काळात देवेंद्र भाऊच्या मागं, मोदींच्या मागं उभं राहणं हे आपलं काम आहे. आणि ज्या चुका झाल्या असतील त्या इथनं पुढं भाऊ दुरुस्त व्हाव्यात, एवढीच आमची विनंती आहे. आम्हाला एकच आहे
की खासदारांना पण विनंती आहे, आमचं काम करू नका, परंतु विरोधकाकडून आम्हाला त्रास होणे एवढीच आमची काय, आम्हाला दुसरं काय नको. आणि आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये 66,000 मतं या मतदारसंघामध्ये संजय काकांना पडली, 73,000 मतं विशाल पाटलांना पडली आणि 40,000 मतं गोपीचंद पडळकरांना पडली. म्हणजे आम्ही कामात कुठं पडलो नाही कमी. मग काँग्रेसला पडलेली मतं जर आमचीच आहेत, इकडं बी म्हणत आहे, काँग्रेसवाले सगळ्यांनाच सांगतात ही सगळी मतं आमची आहेत. अरे काय चाललंय काय? गोपीचंदला म्हणायचं आमची मतं आहेत, भाजपला म्हणायचं आमची मतं आहेत, काँग्रेसला म्हणायचं आमची मतं आहेत. मग तुमची एवढी मतं आहेत तर मग पंचायत समितीत झडपी गेली का? ह्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल. परंतु चेंडू सारखं काम आमचं नाही, आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे. आणि मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. मी एवढंच सांगेन की वेळ फार कमी आहे. भावना जायचं आहे, पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे. भाऊ, मी या निमित्ताने एकच आपल्याला आश्वस्त करतो, काय नाराजी वगैरे आमच्या लोकांच्यात आहे नाही असं नाही, परंतु ती सगळी दुरुस्ती करून आम्ही ताकदीनं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू एवढीच आपल्याला ग्वाही देतो. आणि माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद बाबा.